लावतो. एक नंबर झालं, खाली कांदा वरती 2 नंबर झालं, 3 नंबरला पण सेम आहे. त्याच्यामध्ये कुठंच तुम्हाला असं कांद्याला डॅमेज नाही किंवा व्हायब्रेशन नाही, काहीच नाही. स्लोप न जातं ग्रॅव्हिटीनं खाली. 1 नंबरचं तिथून बाहेर पडतं, 2 नंबरचा तिथून बाहेर पडतंय, 3 नंबरचं परत तिकडे आउटलाईन केलं, 4 नंबर कलर आहे. हे सगळं माझ्यामध्ये 4 ग्रेडचा कांदा 3 चाळण्यात निवडलं जातं. आणि परत ह्याला एक्स्ट्रा चाळण्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते देखील तुम्हाला आपण बनवून देतो. आणि गोल्स वगैरे सगळं स्टँडर्ड साईज, एकच प्युअर साईज असल्यामुळे असं मिक्सिंग काय होत नाही. कांद्याचं मिसमॅच म्हणजे जे काय आपण समजा मिलावलं वगैरे एखादा व्यापारी काय करतोय, बारका कांदा काढतो, 1 नंबर कांदा 2 नंबर काढतो, दाखवायला होतं तेव्हा माल रेट कमी काढतो, वेळ वाचतो. टोमॅटोला पण करावं लागेल, पण रबरचा बेल्ट लागेल. हे समजा थोडंसं हे होईल, रबरचं पण आपण बनवतो, टोमॅटोला चालतं ते. अजून राऊंडमध्ये लिंबाला पण चालतं. म्हणजे त्या फ्लेक्सचे जेवढे काय तुला माहिती आहे सगळ्यामध्ये चालतं. म्हणजे जे काय आपलं राऊंडवाले जेवढं आहे तेवढं सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये वर्किंग होतं. बटाट्याचं पण होतं, ह्याला काहीच प्रॉब्लेम आहे. ह्याला आपण कशासाठी वापरतो, फक्त एखादा कांदा जर तुमचा अडकून राहिला तर त्याला फक्त इथं टच करायचं. हे फक्त ह्याच्यामध्ये कधी काय टच होतं, त्याचा फुल टच होतं, त्याच्यातून त्याला काही डॅमेज होत नाही. कारण कांदा असतो तुमचा राऊंड म्हणलं की जरी टेकला तरी इथं टेकतो पॉईंट असं. इकडे ह्याला काय असायचं काही विषय नाही. त्याच्यामुळे ते एकदम सगळं मध्ये व्यवस्थित लागतं. कांद्याचा मध्ये पाला जायचा किंवा आजार